मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी आहे प्रिया आणि आज आपण 3 मार्च 2026 रोजी येणाऱ्या चंद्रग्रहणाबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. हे चंद्रग्रहण साधं नाही असं अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे, पण खरंच घाबरण्याची गरज आहे का? की फक्त काही नियम पाळून आपण हा काळ शांततेने पार करू शकतो? आज मी तुम्हाला स्पष्ट साध्या भाषेत सांगणार आहे. चुकूनही करू नका अशी 5 कामे आणि गर्भवती महिलांनी कोणती विशेष काळजी घ्यावी. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट देत असाल तर असेच भक्तिमय आणि पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला कायम अनुभवायला मिळतील. त्यामुळे लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रमंडळींना देखील हा चॅनल शेअर करा. चंद्रग्रहण म्हणजे नेमकं काय? जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रावर पृथ्वीची सावली पडते, त्याला आपण चंद्रग्रहण म्हणतो. शास्त्रानुसार हा काळ ऊर्जेच्या बदलाचा असतो. आपल्या मनावर, शरीरावर आणि वातावरणावर सूक्ष्म परिणाम होऊ शकतो. म्हणून आपल्या पूर्वजांनी काही नियम सांगितले आहेत. हे नियम भीतीसाठी नाहीत तर संरक्षणासाठी आहेत. चुकूनही करू नका ही 5 कामे. पहिलं, ग्रहण काळात अन्न शिजवणे किंवा खाणे टाळा. ग्रहण सुरू झाल्यानंतर अन्न शिजवू नये आणि शक्यतो खाणे टाळावे असे सांगितले जाते, कारण या काळात पचनशक्ती कमी होते असे मानले जाते. जर अन्न आधीच बनवले असेल तर त्यात तुळशीचे पाने ठेवावेत. हे आपल्या संस्कृतीत शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. दुसऱ्या नंबरला आहे केस नखे कापू नका. ग्रहण काळात शरीराशी संबंधित छाटणे, कापणे टाळावे. हे शरीरातील ऊर्जा संतुलनाशी जोडले गेले आहे असे शास्त्र सांगते. 3 नंबरला आहे झोप घेऊ नका. ग्रहणाच्या वेळेत शक्यतो झोप घेणे टाळावे. हा काळ प्रार्थना, मंत्र जप, नामस्मरण यासाठी योग्य मानला जातो. श्री स्वामी समर्थ हा जप शांतपणे मनात करत बसलात तरी खूप सकारात्मक ऊर्जा मिळते. 4थ्या नंबरला आहे वादविवाद टाळा. ग्रहणाच्या वेळी मन अस्थिर होऊ शकते, म्हणून घरात भांडणं, वाद, कटू शब्द टाळावेत. हा वेळ शांततेचा आहे. 5व्या नंबरला आहे नकारात्मक विचार करू नका. सगळ्यात महत्त्वाचं, मनात भीती निर्माण करू नका. ग्रहण म्हणजे आपत्ती नाही, तो फक्त एक खगोलीय प्रकार आहे. श्रद्धा असेल तर शांत राहा, नसेल तर सकारात्मक विचार ठेवा. गर्भवती महिलांसाठी विशेष नियम. आता महत्त्वाचा भाग. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी असे आपल्या घरातील वडीलधारे सांगतात. ग्रहणाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे. शक्यतो घरातच विश्रांती घ्यावी. धारदार वस्तू वापरणे टाळावे. शांत भजन, मंत्र, सकारात्मक संगीत ऐकावे. मनात भीती ठेवू नये. अनेक ठिकाणी सांगितले जाते की ग्रहणाचा परिणाम बाळावर होतो, पण घाबरण्यापेक्षा मन शांत ठेवणे जास्त महत्त्वाचे आहे. आई शांत असेल तर बाळही शांत राहते. ग्रहणाच्या काळात काय करावे? तर मंत्र जप, स्वामी समर्थ नामस्मरण, ध्यान, देवाचे स्मरण, शांत बसून सकारात्मक विचार. हा काळ आत्मपरीक्षणाचा असू शकतो. ग्रहणानंतर काय करावे? ग्रहण संपल्यावर स्नान करावे. घरातील देवघर स्वच्छ करावे. ताजे अन्न बनवावे. घरात थोडे गोड पदार्थ वाटले तरी चांगले. त्यामुळे सकारात्मक सुरुवात होते. महत्त्वाचा संदेश म्हणजे मित्रांनो, ग्रहण म्हणजे घाबरण्याची गोष्ट नाही. आपल्या श्रद्धेनुसार काही नियम पाळले तर मन शांत राहते. शेतकरी असो किंवा गृहिणी असो, विद्यार्थी असो, सगळ्यांनी या दिवशी संयम ठेवावा. भीती नाही, श्रद्धा आणि सकारात्मकता. शेवटचा विचार. आपल्या आयुष्यात चंद्रग्रहणासारखे काही काळ येतात ज्यात थोडी अंधारी वेळ असते, पण लक्षात ठेवा, चंद्र पुन्हा प्रकाशमान होतोच. तसंच आपल्या आयुष्यातही चांगले दिवस नक्की येतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जसं मी तुम्हाला सांगितले आहे की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अजून देखील असेच विषय तुमच्याकडे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सुचवा. त्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. पुन्हा भेटूया.
नवीन पॉझिटिव्ह टॉपिक सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.